खासदार संजय काका पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी गेल्या 32 वर्षातील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी संजय काका भावनिक झाले, तर कार्यकर्त्यांनी जिल्हाभर पक्षाची भूमिका आणि संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामे पोहोचवून 5 लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिलाच मेळावा झाला। भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, भाजप निवडणूक जिल्हा प्रभारी दीपक बाबा शिंदे, म्हैसाळकर युवा नेते प्रभाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, माजी सरचिटणीस नितीन पाटील यांची भाषणे झाली। जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, दिलीप पवार, तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, शशिकांत जमदाडे, पैलवान संभाजी तात्या सावर्डेकर, भाजप तासगाव तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय काका पुढे म्हणाले, एवढे जीवापाड प्रेम करणारी माणसं पाठीशी उभा राहून या जिल्ह्यात इतिहास घडवतात। हा इतिहास घडवणाऱ्या मंडळींचा मला सार्थ अभिमान आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय ताकदीने ठरवलेल्या नियोजनानुसार काम करायचे आहे। आपल्याला मोठे यश मिळणार आहे। राज्यात आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी व्हायचा आहे। भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या पाठीशी आहे। देशाचे नेते नरेंद्र मोदी एकही दिवस विश्रांती न घेता देशसेवा करत आहेत। आपल्याला त्यांच्याबरोबर सेवा करण्याची संधी मिळाली। देशातील आणि राज्यातील नेत्यांनी विश्वास दाखवून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, पण उमेदवारी मिळाली। भारतीय जनता पार्टी काम पाहून संधी देणारा पक्ष आहे। तासगाव तालुक्याचं मताधिक्य लाखापेक्षा जास्त असलं पाहिजे। पुढील 5 वर्षात राहिलेली सर्व कामे पूर्ण केली जातील।